मी हे झाडं लावणार आहे. तुम्हीही पण असे झाडं लावा आणि घराची, बागेची, अंगणाची शोभा वाढवा. नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचर चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता मी आलेले आहे गावी. तर गावी मागं झाडं दिसत आहेत. आंब्याचं झाड आहे, कवठाचं झाड आहे, इकडं अंजिराचं झाड आहे. तर आता आपण लावणार आहोत झाडे. मी तिकडून येताने, शहराच्या ठिकाणावरून येताने मी झाडं आणले. जास्वंदाचे आहे 2 आणि 1 मोगऱ्याचं आहे. तर मी तुम्हाला लवकर दाखवणारच आहे. तर आता मी तुम्हाला झाडं दाखवणार आहे आणि आपण त्याची लागवड पण करणार आहोत. तर हे आहेत आपले झाडं. केशरी हा पिवळावाला आहे, पण सुकलं आहे. ऊनच एवढं आहे तर ते सुकलं आहे. पाणी टाकलं आहे तरी पण सुकलं ते. आणि हे आहे मोगरा. तर हे सगळे झाडं आपण एकाच ठिकाणी लावणार आहोत आणि ते पण ह्या बादलीमध्ये लावणार. ही बादलीच का निवडली, कारण आम्ही 15-20 दिवस येत नाही इकडे. मग एकदा पाणी भरून ठेवलं ना की 15 दिवस परत पाणी घालायची गरज पडत नाही, म्हणून याच्यामध्ये आपण लावतोय. नंतर आम्ही जेव्हा इकडं राहिले होते आम्ही कुंड्या बदलू, नंतर नवीन घेऊ. पण आता सध्या आपण ह्या बादलीमध्ये झाडं लावणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे मोगराचं झाड, पिवळं जास्वंद, केशरी जास्वंद आणि पाणी. आणि अजून एक जास्वंदाची फांदी आहे पिवळी. हा पिवळा जास्वंद फांदी आहे, मी कटिंग केलं. तर ते पण मी लावून देणार आहे. तर एका कुंडीमध्ये 3 प्रकारचे येतील, मग पिवळं, केशरी आणि हे पण पिवळ्या कलरचे, वेगळा कलर आहे. तर आता आपण लावणार आहोत. आणि आपण अजून माती पण घेतलेली आहे. ते मागच्या वेळेला मी सोयाबीनचं पाला टाकलेला सुकलेला, तर त्याचं खत झालं आहे. आणि हलकी कुंडी झाली आहे, जड नाही आहे. माती आणि तो पालापाचोळा मिक्स होता, तर त्याचं छान खत बनलं आहे. ही माती आपण आहे ना भुसभुशीत करते, ओली आहे खाली एकदम, कारण ते सडलं ना ते पालापाचोळा. ही माती आपण सगळी भुसभुशीत केलेली आहे. हे बघा, सगळी भुसभुशीत केलेली, काय काढून घेतलेली. तर आता आपण अगोदर मोगरा लावणार आहोत. हा आपण ठेवला मोगरा. आता आपण हे दुसरं जास्वंदाचं झाड लावलेलं आहे पिवळ्या कलरचं. लावलं म्हणजे काय, ठेवलंय फक्त, माती कुंडी रेडीमेड आहे
आता आपण याच्यातच वरून माती लावून देणार. हे ठेवलं इकडून तिसरं झाड, जास्वंदाचंच आहे, पिवळा जास्वंद आहे. आता आपण माती फोडून देणार आहोत. आता आपण ही फांदी पण लावणार आहोत. आता आपण टाकू माती. हे आपण खताची माती होती ना ती टाकलेली आहे. अशा पद्धतीने आपली लागवड करून झालेली आहे. तर हे जास्वंद, हे मोगरा, हा पिवळा जास्वंद आणि इथं पण एक आपण फांदी लावलेली आहे. तर आता आपण टाकणार आहोत पाणी. पाणी टाकलेलं आहे आपण. आता आपण कुंडी ठेवलेली आहे वरती, इथंच ठेवणार आहोत. तर मी तुम्हाला कवठाचं ते झाड दाखवणार आहे. हे आंब्याचं झाड आहे आणि हे कवठाचं झाड आहे. आता आपण कवठाच्या झाडाखाली आहोत आणि हे आपलं नवीन लावलेले झाड. तर त्याला आपण अजून पाणी टाकणार आहोत. पाणी टाकून झालेलं असेल तर अशा प्रकारे आपण रेडीमेड आणलेल्या झाडांची लागवड केलेली आहे. अशा पद्धतीने आपली झाडांची लागवड झालेली आहे. हे केशरी फूल आहे, कळी, इकडं पण 2 कळ्या आहेत. हे मोगऱ्याचं फूल आहे आणि हे पिवळं जास्वंद आहे. तर हे चांगलं येईल. आणि खाली पण आपण एक फांदी लावलेली आहे जास्वंदाची. जर झाड चांगलं आले तर 3 जास्वंद येतील आणि 1 मोगरा. तर 4 झाडं एका झाडामध्ये राहतील, एका कुंडीमध्ये. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ बघत जा. गावाकडच्या व्हिडिओ असतात तर तुम्ही माझ्या व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. नमस्कार.